तर आपण ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, श्री गणेश कृपा. ठीकठाक आहे वन डे स्टेसाठी, एवढं काय गोष्टी नाही त्याच्यामध्ये. अराउंड 3000पर्यंत आहे. जो कोस्टल रूट आहे तो घेणार आहे. तो एकदम साईडने जातो आहे, आपल्याला दिसत असेल बीचच्या शेजारने. पेट्रोल भरायचं आहे. काहीतरी. तर आपण आता गणपतीपुळ्याच्या थोडंसं मंदिराच्या पुढे आलो आणि हा चौक लागला आहे. हा चौकात तुम्हाला बोर्ड दिसत असेल, त्या बोर्डने आपल्याला आता खाली जायचं आहे. आणि हा खालचा रोड घेऊन जाणार आहे. हा ॲक्च्युली कोकण कोस्टल रोड आहे. तर इकडं आपल्याला जाताना आपल्याला सगळ्यात पहिला लागेल आरेवारे, जो फेमस रोड आहे तो पॉईंट आपल्याला दिसणार आहे. आणि किती सुंदर हा रोड आहे. सकाळचे आत्ता वाजले 7:30 आणि पूर्ण रोड असा मोकळा भेटला आहे. तर थंड वाटतंय, खूप मस्त वारं सुटलं आहे आणि असे सुंदर रेस्टॉरंट दिसतं आपल्याला. आणि हे हिरवीगार झाड आहे. अशीच झाडं आता कंटिन्यू आपल्याला कोकण पूर्ण रोडपर्यंत लागणार आहे. अजून एक हॉटेल, मस्त हॉटेल आहे, त्याच्या समोर आपल्याला लगेच बीच दिसतोय. हा जो रत्नागिरीचा समुद्र आहे, रोडला एंटर केला आणि आपल्याला हा समुद्र लागला आहे. किती सुंदर व्ह्यू दिसतोय आपल्याला. पूर्ण रोडच्या साईडने समुद्र आहे. व्ह्यू भेटला आपल्याला जबरदस्त आहे. काय पूर्ण समुद्र एवढा स्वच्छ दिसतोय, पूर्ण मोकळं आहे सगळं. कारण की वीकडेजमध्ये आलो आहे. आज जर आपण विकेंडमध्ये आलो इथं तर खूप जास्त आपल्याला हे दिसेल, गर्दी भेटेल. आता मी लास्ट आरवीला जाऊन आलो इकडे. खूप सुंदर व्ह्यू आहे. आता आरेवारे रोडला आहे आणि असा मस्त समुद्र भेटला आहे आपल्याला. लाटांचा आवाज, त्या किती भारी आवाज येतो त्या लाटांचा. काय मस्त व्ह्यू आहे. सनराईज पण झाला आहे आता जस्ट. सनराईज आणि समोर मस्त असा पूर्ण पसरलेला समुद्र. एवढा भारी व्ह्यू येतो आहे. ॲक्च्युली मला आता जास्त वेळ नाही आमच्याकडे इथं थांबायचा, पण एवढा भारी व्ह्यू आहे तर आम्ही पूर्ण बाईक जी लोडेड सगळं परत साईडला काढून आम्ही थांबलो आहे. कारण की परत असे चान्स येत नाही एवढा मोकळा. कारण की वीकडेजमुळं आपल्याला हे एवढं सगळं मोकळं बघायला भेटतं आहे. ती भारी आहे. अजून एक पॉईंट आहे तिकडं, थोडंसं अजून समुद्र जवळनं दिसतो, तर आम्ही आता तिथं चाललो आहे. लेट्स सी. मस्त हा व्ह्यू पॉईंट आहे. हा कुठे गेला तो, तिच्या आम्हाला बोलून गेला समुद्र. वा, ओके, कोकण आहे. कोकण असे मस्त नारळाचे झाडं. भारी किती सुंदर गाव आहे. आणि आता असा सनराईज मस्त झाला, असं गोल्डन आर्टमध्ये आपण ट्रॅव्हल करतो आहे. किती मस्त ते सूर्याची किरण अशा झाडामधनं येतात, ह्या नारळाच्या झाडातनं दिसतात आहे. आणि छोटे छोटे असे कौलाचे घरं दिसतात आहे. पूर्ण रोड मोकळा आहे आणि शेजारी याच्या बीच आहे आणि त्याच्यातनं येणारा समुद्राचा आवाज एवढा भारी व्ह्यू क्रिएट करत आहे ना, असं वाटतं हा रोड संपलाच नाही पाहिजे. किती सुंदर रोड आहे.
दिसतंय किती मस्त आपण सरळ स्ट्रेट एकदम चाललोय आणि अशी हिरवीगार झाडं आहेत. ही आपल्याला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आता बघायला भेटत नाही. असे रोड आणि असे सगळीकडे लाल माती आणि आता हा 2 डोंगरामधनं जाणारा रोड, जो डोंगर फोडून रोड बनवला आहे, एवढा सुरेख वाटतो, एवढा सुंदर वाटतोय ना की आता राहत नाही. असं वाटतं की थांबून 1-2 फोटो तरी काढलेच पाहिजेत. सो आता थांबायचा मी विचार केला आहे, मी थांबतो, कारण की पूर्ण जाण्यात काय अर्थ नाही. एक फोटो तरी झालाच पाहिजे इथं. तर पटकन एक फोटो काढतो आणि परत आपल्या पुढचा प्रवास आपण परत चालू करू. चला, फोटोशूट तर झाला आहे माझा. आणि ही जी समोर तुम्हाला गाडी दिसते ना, जी थांबली आहे, त्याच्यामध्ये खूप सारे लोक आहेत आणि ते आलेत प्री वेडिंग शूट आहे त्यांचा, त्याच्यासाठी. आणि ते आम्हाला कंटिन्युअसली भेटतात ते प्रत्येक पॉईंटवरती. आणि आता जो पुढचा जो टर्न येईल ना, हा लेफ्ट टर्न जो आहे कर्ववाला, हा ॲक्च्युअल आरेवारेचा टर्न आहे. किती सुंदर दिसतोय बघा. पूर्ण मोकळं समोरचं जे स्पेस समुद्राने व्यापलेली, किती भारी ब्ल्यू कलरचा समुद्र आहे. आणि अशा उन्हामध्ये असं चमकतंय ना ते सोन्यासारखं पाणी, किती भारी वाटतंय, ब्लू गोल्ड वाटतंय. आणि आता आपल्याला असंच रोड भेटणार आहे कंटिन्युअसली कोकणला जास्तवर. त्याच्यामुळं मी हायवे सोडून हा रोड घेतला आहे. किती भारी हे झाडं बघा, किती मस्त उंच उंच झाडं आहेत. आणि एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिट एक घर आहे. आता दिसत हे जे व्हाईट कलरचं घर दिसतं आहे ना, ते त्या लहानही लोक किती लकी असतील. मॉर्निंगला उठायचं आणि समोर बीचला वॉकिंगला जाऊ शकता. तिकडंच फिश मार्केट आहे, येताना फिश घेऊन या मस्त आणि फिश बनवून खावा. त्यांचा दिवस किती भारी असतील ना. हेच आपण पुण्यामध्ये मिस करतो. त्याच्यासाठीच म्हणतोय की आपल्याला वर्षातनं एकदा तरी कोकणला यायलाच पाहिजे. आणि असे छोटे छोटे ब्रिज आता लागायला आपल्याला चालू झालेत. हा फर्स्ट ब्रिज आहे. हे ॲक्च्युली जे समुद्राचं बॅकवॉटर आहेत ना, त्यातनं येणारे जे पाणी आहे त्यासाठी बनवलेले ब्रिज आहेत. आणि त्याच्या पुढं पण आपल्याला आणखी एक गाव लागलं आहे. प्रत्येक गावात तुम्हाला सगळ्या रोडला नारळाची झाडं दिसतात आहेत. सगळीकडे नारळाची झाडं आणि त्यातनं हा येणारा सूर्यप्रकाश ती भारी व्ह्यू क्रिएट करतोय. दर 5 मिनिटाला आपल्याला असे व्ह्यू भेटतात आहे मस्त. मस्त लाटांचा आवाज येतो आहे आणि पूर्ण ब्ल्यू ओशन आहे. जसं आपण पुढं चाललोय तसं जसं रोड एकदम सुंदर होत चाललाय. मस्त मस्त ज्या नद्या आहेत, समुद्र दिसायला चालू झाले. बघा, हा एक ब्रिज आहे. या ब्रिजवरून आपल्याला दिसते समुद्राचं पाणी जे बॅकवॉटरचं आहे ते गावांमध्ये चाललंय आणि त्याची नदी बनतीये आणि तिथं लोक मासे पकडतात आहे. त्यांची सकाळ. हा 3rd ब्रिज आपल्याला लागलाय. हा खूप मोठा ब्रिज आहे आणि याच्या खाली सगळे फिशिंगवाल्या बोट थांबल्यात. मे बी इथं एक छोटंसं पोर्ट वगैरे आहे, जो डॉक असतो तिकडं फिश वगैरे त्यांना लोक ठेवतात, ते वाला आहे. खूप फिशचा वास पण येतो आपल्याला तिकडं. आणि किती सुंदर रोड लागलाय हा आता. वाव. कॅमेरा ॲक्च्युली जस्टिस करत नसेल मे बी, की जे मला दिसतंय ॲक्च्युली ते कॅमेऱ्यामध्ये तसं कॅप्चर होत नसेल, पण तरी सुद्धा एवढा भारी व्ह्यू आहे ना, मी एक्सप्लेन नाही करू शकत की काय भारी फील होतं इथं गाडी चालवताना. अशी सुंदर सुंदर गावं आणि झाडं आणि ही आपली लालपरी आपल्याला कोकणाला जाताना दिसणार नाही असं कधी होतच नाही. ती आपल्याला एक ना एक लालपरी आपल्याला दिसतेच.
ह्याच्या खाली जे दिसतंय ना, इथं सगळे आंब्याची मोठी बाग आहे. देवगड म्हणून. आता आपण मिरिया बीचच्या जवळ आलोय आणि ॲक्च्युली मी रोड चुकून खूप पुढे गेलो होतो, तर आता आपण परत रिटर्न चाललोय. द एम टी बसरा स्टार म्हणून जे ओल्ड शिप होती त्या व्ह्यू पॉईंटला आपण चाललो होतो आणि त्याच्या नादात आपण पुढं आलो आणि आता आपण रिटर्न चाललोय. खूप असं स्लम एरियामध्ये वाटतं आणि आता ॲक्च्युअल आपण त्या पॉईंटला आलोय. इकडचे लोक खूप चांगले. ॲक्च्युली गुगल मॅपवरती ह्याचं लोकेशन नाही आहे. हे मेन रोडमधनं आपण आज चाललोय. दिसते छोटे छोटे घर आहेत आणि त्या बीचच्या शेजारी आपण चाललोय. सो मी रोडच्या शेजारी येऊन थांबलो. मला रोड ते दाखवत नव्हता मॅपवरती. तर तिकडं बसलेले जे लोक होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला इथं इथं जायचं आहे का. त्यांनी स्वतः विचारलं. आम्ही म्हटलं हो. तर मग आम्हाला रोड सांगितला त्यांनी. ॲक्च्युली असं होत नाही की कोण सहसा स्वतःहून विचारत नाही की तुम्हाला कुठं जायचं आहे. आणि हे फक्त कोकणमध्येच होऊ शकतं असं मला वाटतंय. बघून भारी वाटलं आणि फायनली आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोचलोय. आणि पोचल्या आपल्याला दिसतोय तो ही नारळाची झाडं आणि तो ओल्ड शिप जो त्या दगडांच्या पलीकडे आहे. आपल्यासमोर आहे तो ओल्ड बसरा स्टार शिप. खूप गंजला आहे. तर हा असा मधनं इकडनं तुटला आहे आता. हे ओल्ड शिप जी होती मध्ये सांगितलं होतं इकडनं घेऊन गेलेत वगैरे वगैरे, पण तसं काही नाही आहे. आणि ही अशी आपल्याकडं अजून पण अशीच आहे. मधनं असं पूर्ण गंजून गेली आहे ती. आणि इकडं हे नारळाचे झाड आहेत जवळपास. थोडे थोडे लोक यायला चालू झाले तिथं. आणि आपण आपली बाईक तिथं पार्क केली आहे. आपली बाईक इकडं आहे. प्लस इथं आपण ऑर्डर केले आता खायला घावन चटणी. खूप अवघड आहे. हा दुसरा पार्ट आहे त्या शिपचा. अर्धी तिकडे आहे आणि अर्धी तिकडे आहे. आता ते सांगत होते की 2019मध्ये ही बोट इकडं आली होती आणि त्याच्यामध्ये होतं डिझेल. तर आता ते डिझेल त्यांनी कसं काढलं आणि त्याच्यानंतर जे इथं जी अटकली ती बोट ती तशीच राहिली. ती पहिलं तिकडं अल्ट्राटेकचं काहीतरी सिमेंटचं त्यांचं डॉक आहे तिकडं थांबलेले असतात ते, पण त्यांनी तिकडं थांबून दिलं नाही त्यांना. त्याच्यामुळे तिकडनं त्यांनी काढली आणि त्याच्यानंतर इकडे येताना पावसा आणि वादळामुळं ती येऊन इथं अडकली. ते आम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवत होते. त्यांचं छोटंसं तिकडं ते दुकान हॉटेल टाईप आहे, म्हणजे तिकडं आपल्याला घावन वगैरे सगळं भेटते आणि टेस्ट पण चांगली आहे. तुम्ही येऊ शकता तिकडं आणि मे बी थोड्या दिवसामध्ये हे इकडनं बोट घेऊन जातील. तर जर टाईम असेल तर नक्की या. वीकडेजमध्ये इथं काहीच नसेल आणि तुम्हाला प्रॉपर त्याचा आनंद घेता येईल बघायचं. खूप सारे इथं प्री वेडिंग वगैरे शूट करतात ते लोक. आणि ह्याचं सगळं आत्ता मधला जो पोर्शन तुटला आहे ना ते काढून इथं ठेवला आहे. थोडाच काढला आहे, अर्धा तिथंच आहे. ते म्हणत होते क्रेन वगैरे लावली होती पण निघला नाही, खूप हेवी होता. त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिलं तसंच. तर असं जाताना आपल्याला अजून एक मस्त मोकळा बीच दिसला. चाललोय पुढं बघायला की नक्की रोड आहे का पुढं आणि आपण बाईक घेऊन जाऊ शकतो का, कारण की व्ह्यू खूप मस्त वाटत होता. पुढं आल्यावरती मला असं दिसतंय की आपण बाईक घेऊन नाही जाऊ शकत. घेऊन जाऊ शकतो पण प्रॉब्लेम हा आहे की माझी बाईकच्या मागं खूप सारं सामान आहे आणि मग बाईकचा टायर जर आतमध्ये गेला वाळूमध्ये तर मग अवघड होईल. सो मी डिसाईड करतो की परत आपल्याला मागं जायचं आहे. रिस्क नाही घेऊ शकत मी, कारण की आपली जर्नी अजून खूप मोठी आहे. सो आपण इथे चालू केला. आता वाजले जवळजवळ 10:30 आणि ऊन वाढायला चालू झालंय. रोड खूप सुंदर एकदम मस्त आहेत आत्तापर्यंत. भारी वाटतंय बाईक चालवायला एवढ्या उन्हामध्ये पण, कारण की रोड जसं दिसतंय तुम्हाला पूर्ण मोकळे रोड आहेत. कारण की
डेजमध्ये ट्रॅव्हल करतोय. वीकडेजमध्ये तुम्हाला असंच मोकळे रोड भेटतील. आणि आपल्याला हा एक 7वा ब्रिज लागला आहे. खूप सारे ब्रिज मला लागतात ते जाताना. तुम्ही सगळे ब्रिज शूट नाही करत आहे, पण हा खूप मोठा आहे आणि पुढं असा मस्त जंगल दिसत होतं, त्याच्यामुळे मी decide केलं की याला पण आपण कॅप्चर करायचं. आणि हे बॅकवॉटरनी बनलेलं चिंबोरीसाठी शेत म्हणू शकतो आपण त्याला. आणि जवळजवळ 120 किलोमीटर नॉनस्टॉप आलो आहे. थांबलो नाही, अजिबात नाही थांबलो. आता राहिलं एक 62 किलोमीटर असं रोडच्या मध्ये थांबलो आहे. मस्त सावली भेटली आहे, त्याच्यामुळं थांबलं, थोडंसं फ्रेश झालो आहे. आता इथंच गाडीवरनं उतरायची तर अजिबात इच्छा नाही माझी, त्याच्यामुळं थोडा वेळ थांबलो. आता इकडनं सरळ लगेच निघणार आहे. आणि जर रस्त्यात काय भेटलं आपल्याला शॉप वगैरे तर पाणी घेईल, कारण की आता पाणी तर खूप वेळ झालं बॅगमध्ये होतं आणि उन्हात होतं, त्याच्यामुळं तर ते पिणार नाही आम्ही. तर फेस वॉश केला आहे फक्त आणि आता निघणार. बाय बाय. आणि परत आपल्याला असं मस्त हे पाणी दिसत आहे. हे पण बॅकवॉटरच आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. खूप सारे असे छोटे छोटे बॅकवॉटरचे पॉईंट आपल्याला दिसतात आहे. आणि आता ऑलमोस्ट आपलं 50 किलोमीटर राहिलं आहे आणि रोड पण अजून पण चांगला आहे. आणि अजून एक हा जवळजवळ ब्रिज आहे. सहसा एवढे ब्रिज आपल्याला बघायला भेटत नाही. कोकणाची खासियतच ही आहे की तुम्हाला असे बॅकवॉटरचे ॲक्च्युली आता राहिले 35 किलोमीटर आणि खूप जास्त ऊन आहे. आता 12 वाजून गेलेत, सूर्य डोक्यावरती आला. आता रोड पण थोडे थोडे खराब लागायला चालू झाले. आणि थोडं पुढं आलो आणि आपल्याला परत एक ब्रिज लागलाय. हा पण ब्रिज किती सुंदर आहे, असा एकदम वरनं असा खाली जातोय आणि समोर असं जंगल आहे. मग अशी मी तुम्हाला सांगत होतो सेम तसाच आहे, पण हा खूप भारी वाटतोय. खूप लांब ब्रिज आहे. रोड खराब आहे आणि खड्डे तर खूप आहेत. आता खड्डे पण चालू झालेत, रोड पण थोडा खराब व्हायला चालू झाला आहे. पण आपल्याला स्पीड मेंटेन ठेवायची, कारण की आपल्याला जेवढं लवकर पोहोचायचं आहे. आणि आता ऑलमोस्ट 30 किलोमीटरच राहिले आणि आपल्याला परत एक लहानपरी दिसली आहे. भारी वाटतंय मला कोकणात गाडी चालवायला, मी सांगू नाही शकत. एवढं मस्त वाटतंय. पण नक्की या. आता तर समर चालू झालाय. मी ही विंटर राईड आहे ॲक्च्युली, पण मी आता हा व्हिडिओ खूप उशिरा अपलोड करतोय, त्याच्यामुळे आता समर चालू झालाय आपला. हा नोव्हेंबरमधला व्हिडिओ आहे. आणि मी ॲक्च्युली याच्यात व्हॉइस ओव्हर का करतोय, कारण की माझा माईक सडनली खराब झाला आहे रोडमध्येच, आणि त्याच्यामुळे ते मला लक्षात नाही आलं. मी कंटिन्युअसली बोलत होतो पण काही रेकॉर्ड नाही झाले, फक्त हवेचा आवाज येतोय. सो त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. पण माझाच व्हिडिओ मला बघताना एवढा भारी वाटतंय ना की असं वाटतंय परत एकदा बाईक जावं. आणि हे आपल्या आता गाय आहेत ना ज्या गाया आहेत, आता ह्या गाया पण आपल्याला खूप साऱ्या रोडमध्ये दिसायला चालू झाल्यात जंगलामधनं जाताना. आणि मगाचपासून ती रोडची तारीफ करत होता, खराब रोड चालू झाला आहे. असे खूप पॅचेस येतात आहे मध्ये. असं नाही आहे की रोड फक्त चांगलाच भेटतोय, रोड खराब पण आहे. आणि ते पण दाखवणं गरजेचं आहे की राईडला जाताना सगळ्या गोष्टी चांगल्या नसतात, थोडंफार खराब असतं. त्या खराबाला घेऊन बसायचं नाही, पुढं चालत राहायचं, कारण की पुढं पण तुम्हाला एक चांगला रोड भेटणार आहे आणि तो तुमच्या डेस्टिनेशनला तुम्हाला घेऊन जाणार आहे. फायनली आपण तारकर्लीमध्ये एंटर केलंय. तर जवळजवळ 8 किलोमीटर 6-7 किलोमीटर राहिलंय. इकडचा रोड मला असा माहितीच आहे, आणि
खूप वेळा आपण इकडनं गेलोय. जवळजवळ हे सातव्या 8व्या वेळा मी येतोय आता. आणि आता ना जसं जसं आपण ना डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचतोय ना, जसं 20 किलोमीटर राहिलंय, 10 किलोमीटर राहिलंय, मी इथं तिथं कुठंच बघत नाही. मी फक्त किलोमीटर कमी करतोय. 8 राहिलं, 7 राहिलं, 6 राहिलं. हे तुमच्या बरोबर पण होतं का? होत असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्लॉग येत राहतील. अजून खूप साऱ्या ट्रिप्स प्लॅन केल्या आहेत मी. आता ह्या व्हिडिओचा रिस्पॉन्स बघून पुढच्या ट्रिप नक्की लवकरच प्लॅन करून मी त्यांचे व्लॉग तुमच्यासाठी आणेल. आलोय आपण, खूप जवळ आलोय आता. ऍक्च्युली देवबागमध्ये जायचंय आपल्याला, पण तारकर्लीमधनं जावं लागतं. त्याच्यानंतरचा स्टे आपला तारकर्लीमध्ये आहे. इकडे हॉटेल आहे अन्नपूर्णा म्हणून तारकर्लीमध्ये. मी लास्ट टाइम तिकडं खाल्लं होतं, एक नंबर टेस्ट होती. तो मी डिसाईड केले की मी आता खाईन मगच हॉटेलमध्ये जाईल, कारण की परत तिकडं देवबागमध्ये माहिती नाही मला जास्त की कसे हॉटेल्स आहेत देवबागमध्ये. जास्त मी फूड ट्राय नाही केलं. सो आता पटापट पोचू आपण. चलो, जेवण झालंय आपलं. देवबागमध्ये आलं. हे बॅक वॉटर आहे देवबागचं. फुल भरलंय. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो पाणी एवढं नव्हतं, जास्त पाणी, जास्त म्हणजे असं वाटतं पावसाळ्यात ओव्हरफ्लो पण झाला असेल हे. त्या साईडला मग ते नेवती वगैरे तिकडे सगळं जंगलाच्या पलीकडं. सुनामी आयलँड, सुनामी आयलँड, सुनामी आयलँड. सीगल पक्ष्याचं बेट पण आहे इथं. स्टे. फायनली आपण आपल्या हॉटेलला पोहोचलोय आणि हे खूप सुंदर हॉटेल आहे. एक्झॅक्टली समोर आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्या गॅलरीमधनं पूर्ण बीचचा व्ह्यू दिसतोय. जवळ एका मिनिटात बीचवरती पोहोचू शकतो. तुम्हाला मी पूर्ण दाखवलं की कसा व्ह्यू आहे आपल्या. आता जाऊन मी फॉर्मॅलिटी आणि हा आपला व्ह्यू आहे. व्ह्यू आपल्याला भेटलाय.